नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, यस माझी बहीण लाडकी योजना तुमच्या सर्वांच्या कमेंटनुसार मी हा व्हिडिओ जो आहे तो घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, यामध्ये आपण संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन पद्धतीने पाहणार आहोत। तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा अर्ज करू शकतात, कुठेही तुम्हाला जाण्याची गरज नाही। त्यासोबतच मित्रांनो, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जे आहेत त्याच्या जागेवर कोणते नवीन डॉक्युमेंट्स तुम्ही लावू शकता जेणेकरून तुम्हाला एकही रुपये खर्च न करता तुम्हाला फ्रीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरता येईल। मित्रांनो, हा फॉर्म भरल्याने 21 वर्षावरील मुलींना किंवा महिलांना जे आहे ते 1500 रुपये पर मंथ जे आहे तुम्हाला भेटणार आहे। तर मित्रांनो, संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप लाईव्ह आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला जराही स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण फॉर्म भरताना येणार नाही। मित्रांनो, हा फॉर्म भरल्यानंतरच तुमच्या खात्यात 1500 रुपये महिने जे आहे ते जमा होणार आहे। मित्रांनो, या संबंधित सर्व डॉक्युमेंट्स वगैरे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे योजना रिलेटेड अपडेट योजना जे येतील त्यांचे रिलेटेड अपडेट आपल्या चॅनलवर भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात। सर्वात प्रथम मित्रांनो, तुम्हाला प्ले स्टोअरला यायचे आहे आणि प्ले स्टोअरला येऊन या ठिकाणी सर्चमध्ये नारी शक्ती दूत अशा प्रकारे नाव सर्च करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी नारी शक्ती दूत यांचा आयकॉन दिसेल। या ठिकाणी हे ॲप जे आहे हे ओपन करायचे आहे, इन्स्टॉल करायचे आहे। त्यानंतर त्याला ओपन करायचे आहे। तर मित्रांनो, ॲप ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर लॉग इन अशा प्रकारचे पेज येणार आहे। या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर जो आहे तो तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे। लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर OTP येईल आणि तो OTP टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी 4 डिजिटचा एक OTP येणार आहे। तो OTP आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय OTPवर क्लिक करून लॉग इन करून घ्यायचे आहे। व्हेरीफाय OTP यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होणार आहे। यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। मित्रांनो, क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। सर्व प्रकारचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल। या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी पतीचे नाव। मित्रांनो, जर का महिला अविवाहित असेल तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते वडिलांचे नाव येणार आहे। त्याच पद्धतीने मित्रांनो, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव तुम्ही या ठिकाणी टाकायचे आहे जर का महिला विवाहित असेल तर, आणि जे अविवाहित असेल त्यांनी हा कॉलम सोडला तरी चालणार आहे। खाली आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे। खाली आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी आधार कार्डप्रमाणे जे आहे ते अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर गाव सिलेक्ट करायचे आहे। मित्रांनो, जे तुमचे गाव असेल, तालुका म्हणतात त्याला, तालुका सिलेक्ट करायचा आहे। तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमचे गाव या ठिकाणी टाकायचे आहे। मित्रांनो, गाव टाकल्याच्यानंतर तुमची ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत जे आहे ते तुम्ही या ठिकाणी खाली टाकायचे आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे। मित्रांनो, या ठिकाणी शासनाच्या इतर विभागाकडून जी एखादी योजना जी आहे ती तुम्ही घेतलेली आहे का, तर या ठिकाणी तुम्हाला नाही करायचे आहे। जर का तुम्ही हो केले तर तुम्ही या योजनेमधून बाहेर निघू शकता। या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही। वैवाहिक स्थिती त्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायची आहे। मित्रांनो, विवाहित अविवाहित वगैरे आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी जर का परराज्यात जन्म झाला असेल महिलेचा तर या ठिकाणी यस करायचे आहे, अन्यथा नाही करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, खाली आल्यानंतर आपल्याला अर्जदाराच्या खात्याच्या बँकेचा तपशील जो आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे। या ठिकाणी संपूर्ण बँकेचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर खातेधारकाचे नाव। मित्रांनो, या ठिकाणी खाते नंबर आणि IFSC कोड हे सगळं तुम्हाला तुमच्या पासबुकवर भेटणार आहे। मित्रांनो, हे तुम्ही चुकवू नका। तुम्ही जर चुकवले तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही। तर मित्रांनो, खाली आल्यानंतर आपल्याला आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का, तर या ठिकाणी होय करायचे आहे। मित्रांनो, कारण तुमचा आधार कार्ड जो आहे तो बँक खात्याशी जोडणे गरजेचे आहे, त्याशिवाय तुमचे पैसे येणार नाही। त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपला डॉक्युमेंट्सचा येतो। मित्रांनो, या ठिकाणी आधार कार्ड तुम्हाला सिलेक्ट यावर क्लिक करून तुमच्या गॅलरीत कॅमेऱ्यात ज्या ठिकाणी तुमचा फोटो ठेवला असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि फोटो सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला तो फोटो अपलोड होणार आहे।
तर मित्रांनो या ठिकाणी आधार कार्ड द्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला या तिघ डॉक्युमेंट्सपैकी मित्रांनो तुम्ही एक देऊ शकता। आणि हे तिघांपैकी तुमच्याकडे एकही नसेल तर तुम्ही या ठिकाणी रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड 15 वर्षाचा जो दाखला असेल तो तुम्ही या ठिकाणी देऊ शकता। मित्रांनो या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्हाला उत्पन्न दाखला जो आहे तो तुम्हाला जर का मिळाला असेल तर तुम्ही उत्पन्न देऊ शकता, अन्यथा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते देऊ शकता। ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नाही आहे त्यांना उत्पन्न दाखला जो आहे तो तहसीलदाराचा उत्पन्न दाखला जो आहे तो तुम्ही बनवून घ्यायचा आहे। मित्रांनो या ठिकाणी अर्जदाराचे हमीपत्र सुद्धा महत्त्वाचे आहे। मित्रांनो अर्जदाराचे हमीपत्र मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवतच आहे। तर मित्रांनो अशा प्रकारचे हमीपत्र तुमचे असणार आहे। या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हे सर्व कॉलम्स जे आहेत या ठिकाणी क्लिक करायचे आहे, बरोबरची खून करायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराची साईन आणि नाव जे आहे ते करायचे आहे आणि त्यानंतर या ठिकाणी दिनांक वगैरे जे आहे ते तुम्हाला द्यायचे आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हमीपत्र भरायचे आहे आणि त्यानंतर ते अपलोड करायचे आहे। मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओत हमीपत्र दाखवलेले आहे, त्या पद्धतीने तुम्ही हमीपत्र भरायचे आहे आणि ते या ठिकाणी अपलोड करायचे आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला पासबुक या ठिकाणी अपलोड करणे गरजेचे आहे। मित्रांनो पासबुक तुम्ही व्यवस्थितरित्या अपलोड करा जेणेकरून तुमचे सर्व अकाउंट नंबर वगैरे भेटेल। आणि मित्रांनो या ठिकाणी अर्जदाराचा लाईव्ह फोटो तुम्हाला कॅप्चर करायचा आहे आणि लाईव्ह फोटो कॅप्चर केल्यानंतर तुम्हाला आय एक्सेप्ट हमीपत्र या ठिकाणी स्वीकार करा यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। मित्रांनो हमीपत्र डिक्लेरेशन दिल्यानंतर तुम्हाला माहिती जतन करा यावर क्लिक करायचे आहे आणि तुमचा जो अर्ज आहे तो सक्सेसफुली या ठिकाणी अप्लाय होणार आहे। त्यानंतर मित्रांनो सक्सेसफुली तुमचा अर्ज अप्लाय झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी केलेले अर्ज या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची स्थिती जी आहे ती स्थिती चेक करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला अर्ज दिसणार आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे तुमचा स्टेटस बघायला भेटणार आहे। आता या ठिकाणी आपल्याला पेंडिंग बघायला भेटत आहे। तर या ठिकाणी तुमचा फॉर्म चेक होईल आणि त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली अपलोड होईल। तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन जी आहे ती A to Z लाईव्ह प्रोसेस कळाली असेल। मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फॉर्म भरून जे आहे ते फॉर्म सबमिट करायचे आहे आणि जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेचा लाभ सर्वांना मिळायला पाहिजे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। सोबतच मित्रांनो या योजनेचे जे ऑनलाईन पोर्टल आहे ते अजूनपर्यंत सुरू झालेले नाही आहे, तर सध्या तुमच्या मोबाईलवर जे आहेत ते फॉर्म सुरू आहेत। मित्रांनो मोबाईलवर फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात, एखाद्या वेळेस ॲप वगैरे जे आहे ते व्यवस्थित वर्किंग करत नाही आहे, तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही थोडा वेट करून जे आहे पुन्हा फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच।